नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा चौथा हप्ता कधी मिळणार आणि त्याची कार्यवाही कशी सुरू होणार आहे, तर या संदर्भातला जी.आर. आलेला आहे. त्यामुळे या जी.आर. मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे आणि हा चौथा हप्ता नेमका कधी मिळणार आहे याची माहिती या जी.आर. मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला चौथा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे तर याची माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो तो जी.आर. आणि काय म्हटलंय त्या जी.आर. मध्ये. तर बघा मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत, म्हणजे चौथा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आणि प्रशासकीय खर्चाबाबत कार्यवाही करण्यासंदर्भातला हा जी.आर. आहे. आणि मित्रांनो, जर आपण हा जी.आर. बघितला तर हा जी.आर. आजच पब्लिश झालेला आहे. बघा, 20 ऑगस्ट 2024. तर या जी.आर. मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, पूर्ण जी.आर. आपण बघणार नाही, तर नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते बघूया आपण. तर यासाठी जाऊया आपण खाली. तर बघा, या ठिकाणी 17-23-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली. तर मित्रांनो, 2023-24 मध्येच ही घोषणा करण्यात आली होती या योजनेसाठीची. त्यानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6,000 या अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी 6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तर मित्रांनो, यासाठी केंद्र शासनाचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी 6,000 रुपये मिळत होते आणि त्यामध्येच भर घालण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणली आणि या अंतर्गत सुद्धा 6,000 म्हणजे असे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 12,000 रुपये जमा होणार आहे. तर या संदर्भातील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो. तर आता या योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक अन्वये पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1720 कोटी इतका निधी. त्यानंतर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 200 कोटी इतका निधी. अशा प्रकारे एकूण 5,512 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. तर अशा प्रकारे पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर, त्यानंतर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो. सन 2024-25 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्षा अंतर्गत मंजूर तरतुदीमध्ये प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम 2,041 कोटी 25 लाख व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये 20 कोटी 41 लाख अशा प्रकारे एकूण 2,061 कोटी 66 लाख इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर या योजनेचा चौथा हप्ता देण्यासाठी या योजनेसाठी एकूण 2,061 कोटी रुपये निधीची गरज होती आणि तो निधी शासनाच्या विचाराधीन होता. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण. बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2,041 कोटी 25 लाख इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 20 कोटी 41 लाख असा एकूण 2,061 कोटी 66 लाख इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, एवढा निधी या योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी वितरित करण्यास या जी.आर. नुसार गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली आहे आणि प्रस्तुत खर्च पुढील लेखा शीर्षकाखाली 2024-25 करता मंजूर केलेल्या तरतुदीतून भागवण्यात येईल. तर पुढे काही ज्या काही तरतुदी देण्यात आलेल्या आहे तर त्या तरतुदीतून हा निधी देण्यात येईल असं गव्हर्नमेंटने या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये चौथा हप्ता लगेच आता इथून पुढे वितरित होणार आहे.
तर त्याची डेट अजून या GR मध्ये देण्यात आलेली नव्हती. परंतु निधी आता प्राप्त झाल्यानंतर GR लागू झाल्यानंतर पुढील एका हप्त्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा चौथा हप्ता येऊ शकतोय. तर या संदर्भात मित्रांनो जे काही नवीन अपडेट येईल किंवा नेमका चौथा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होईल, गव्हर्नमेंटकडून ट्रान्सफर होईल, त्या संदर्भातला व्हिडिओ लगेच आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. त्यामुळे अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.